श्री राम जन्मभूमी अयोध्येत प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्त वसईतील मंदिरात स्वच्छता व विद्युत रोषणाई। दिनांक 22 जानेवारी अयोध्या येथील राम जन्मभूमीत प्रभू श्री रामाचे भव्य मंदिरात प्राण प्रतिष्ठापना होणार आहे। त्यामुळे माननीय पंतप्रधान महोदयांच्या आणि माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्या आदेशान्वये माननीय आयुक्त वसई विरार शहर महानगरपालिका यांनी महानगरपालिका हद्दीतील सर्व धार्मिक स्थळे मंदिरांमध्ये स्वच्छता व विद्युत रोषणाई नियोजन करण्याबाबत सूचित केले होते। या आदेशाच्या अनुषंगाने सहाय्यक आयुक्त यांनी आपापल्या प्रभाग समिती कार्यालयात सर्व मंदिरांचे पदाधिकारी ट्रस्टी यांच्या समवेत आढावा बैठक घेऊन नियोजन करणे कामी विचार विनिमय करण्यात येत आहे। आज वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग एच मध्ये याच अनुषंगाने आढावा बैठक संपन्न झाली। यामध्ये सहाय्यक आयुक्त श्री निलेश म्हात्रे, माजी सभापती श्री संदेश जाधव, माजी विरोधी पक्षनेते श्री विनायक निकम, माजी नगरसेवक श्री रवींद्र मांजरेकर, अतिक्रमण विभाग प्रमुख संजय पाटील, अधीक्षक श्री लंकेश्वर किनी, लिपिक श्री प्रकाश सुतार, आरोग्य निरीक्षक आणि सर्व मंदिराचे पदाधिकारी आणि ट्रस्टी यांच्या समवेत सभा संपन्न झाली। सहाय्यक आयुक्त श्री निलेश म्हात्रे यांनी मंदिर परिसर व मंदिर संपूर्णतः साफसफाई करून केंद्र सरकारच्या व महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छता उपक्रमाला सहकार्य करून श्री प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्त आपल्या एरियातील सर्व मंदिरे साफसफाई करून दिवे लावून रांगोळ्या काढून सजवून माननीय पंतप्रधान आणि माननीय मुख्यमंत्री यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन साफसफाईसाठी उद्यापासून म्हणजेच 18 जानेवारी पासून महानगरपालिका सफाई दूत व आरोग्य निरीक्षक आणि इतर कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्याने सुरुवात केली जाणार आहे। जर का आपल्या परिसरात महानगरपालिकेचा कर्मचारी किंवा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची मदत हवी असेल तर आपण आपल्या प्रभाग समितीमध्ये आरोग्य विभागाशी संपर्क करावा, अशी माहिती प्रभाग एच चे सहाय्यक आयुक्त श्री निलेश म्हात्रे यांनी दिली। त्यांनी पुढे अजून काय निर्देश दिलेले आहेत ते आता आपण ऐकूया। म्हणजे आपल्या परिसरात एकूण 30 मंदिराचे पैकी बहुतेक विश्वस्त हजर होते। त्यांना आम्ही सूचना केलेल्या आहेत की आपापला परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत आम्ही काय मदत करणार आहोत। जो डीप क्लीन शासनाचा जो उपक्रम आहे तो आम्ही कसा राबवणार आहोत, त्यांच्या काय सूचना आहेत का, विद्युत रोषणाईबाबत त्यांचा आढावा घेण्यात आला, कसे काय करणार इत्यादी सूचना त्यांना केलेल्या आहेत। महापालिका मंदिराचा परिसर पूर्ण स्वच्छ करून त्यांना देणार आहे। उद्या दिनांक 17 जानेवारी पासून आमचा स्वच्छता ड्राईव्ह चालू होणार आहे। आपल्या परिसरातील आपल्या कार्यक्षेत्रातील वर्तक कॉलेज समोरील श्री राम मंदिर आणि त्याच्या बाजूला असलेले श्री हनुमान मंदिर आणि बाजूचे श्री गणपती मंदिर या 3 मंदिराची परिसर साफ करून आम्ही उद्यापासून या उपक्रमाला सुरुवात करणार आहोत।